हॅलो, मंडपात जागा खूप आहे, तुम्ही खाली बसू शकता, खुर्च्या नका. ज्याला खाली बसायला जमत नसेल त्यांनी बसा, खुर्चीत बसू नका. हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. महाराजांनी नंतर सांगण्यापेक्षा मी आधी सांगतो. पुढे या तुम्ही, मैदान पुढे सरका.
हरी जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सोहा माझ्या काय वाणू आता नपुरे हे वाणी काय वाणू आता नपुरे हे वाणी काय वाणू आता नपुरे हे
चाल पुढे करा. मागची मंडळी तुम्ही जे बसला ना दोघं समोर इकडे असते आणि माता वगैरे थोडं पुढे जातात. मागची मंडळी पुढे या. इकडे इकडे बाजूला या ना. मागे नका बसू. थोडं पुढे या. सरका सगळ्यांनी पुढे जाऊ. सगळ्यांनी पुढे या. पुढे या. श्रोते एवढ्या अंतरात नव्हतं. जवळ या. एक लावून एक हा लावून आ
Ah
जर आपलं कीर्तन झालं आता. काय वाणू आता नुपुरे हे वाणी, काय वाणू आता नुपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडिले आपुली परिसे, नेणे शिव कैसे लोखंडासी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. काय वाणू आता नुपुरे हे वाणी, काय वाणू आता नुपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. काय वाणू आता नुपुरे हे वाणी, काय वाणू आता नुपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. विठोबा काय वाणू आता नुपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडिले आपुले परिसे, नेणे शिव कैसे लोखंडासी. सेवेसाठी घेतलेला हा अभंग हा मूर्तिवंत धर्मस्वरूप ज्यांचं जीवन ते महानामधारक प्रेमाद्भुत सिंधू स्वरूप असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी त्यांच्या समकालीन त्यांना ज्ञात असणारे कदाचित किंवा अज्ञात असणारे आणि त्यांच्या पूर्व काळात किंवा त्यांच्या जीवनपूर्व अवस्थेमध्ये जे कोणी संत होऊन गेले असतील, मानवी जीवनाची ती कर्तव्यता संपादन केल्यानंतर आदर्शभूत असं ज्यांचं जीवन झालेलं आहे की जे मनुष्य मात्रांकरता यावत जीवन करता आदर्श स्वरूप अशा स्वरूपाचं आहे, सुखकारक सुखद अशा स्वरूपाचं आहे, किंवा ते वरद देणारं आहे वरद अशा स्वरूपाचं आहे, हर्ष देणारं आहे प्रमोद देणारं आहे असं जीवन ज्या संतांचं आहे, अशा संतांची थोरवी अभंगामध्ये गायलेले महाराज. पराकुटीचा अभंग आहे, संतांची महिमा गाणारा अभंग आहे. आणि केवळ या अभंगाचं चिंतन कीर्तनकारांनी करावं, आपण ऐकावं आणि आपण आपल्या घरी निघून जावं असा त्याचा भाग नाही. त्याचा भाग असा आहे की जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांसारखे अवतारी संत जर संत असा शब्द निघाला किंवा संत अशी आठवण निघाली तर ह्या पदांची योजना करीत असतील तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जर जगद्गुरु संतांच्या ठाई लीन होत आहे तर तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं आहे हे साधं सरळ उत्तर त्याचं दिलेलं आहे. महाराजांची अनेक ही जी अभंग संहिता आहे, थोडं घुमतोय आवाज, मला इकडे ना थोडं कमी, बाकी छान आवाज चांगला आहे, मोकळा ठेवा, काही चिंता. यात फार फार गंमत आहे. हे आहे मला कल्पना नव्हती एवढ्या आपल्या ह्या एवढ्या जंगलामध्ये हे सगळं सुसज्ज एवढं असेल आल्यावर.
पण मला भाव काही सांगायचे मी सांगणार आहे नंतर. मोठा आनंद आहे. पण मी कीर्तन करताना कीर्तनाचा तर आनंद आहेच, किंवा आता आपण खाली बसलाय तुमच्याही मनात काही आनंद असेल. मी ज्यावेळी किंवा आता मी कीर्तनकार म्हणून मला माझी सेवा आहे, मी बोलतोय, पण ज्यावेळी मी खाली बसलेला असेल, कोणी कीर्तनकार असेल, तर त्याच वेळी श्रोता म्हणून माझ्याही मनात आनंद आहेच. तसा काही आनंदाचा भाव आहे, मी तो प्रसंगाने प्रतिपादन करीन. विषय एवढा सांगायचा आहे की मानवी आयुष्यामध्ये ज्या अत्यावश्यक अशा गोष्टी प्रतिपादन केलेल्या आहेत सुखप्राप्ती करता, त्यामध्ये इतर साधनांच्या अभावामध्ये आम्हाला सुखप्राप्ती होत नाही, आपला भ्रम आहे. पण इतर साधनांच्या अभावात सुखप्राप्ती होत नाही या भ्रमाची निवृत्ती व्हावी असं वाटत असेल, आणि मानवी जीवनात अंतिम प्राप्तव्य स्वरूप असणारं जे अन्य साधन निरपेक्ष सुख आहे, दृमात्र ज्याला आपण म्हणतो ज्ञान स्वरूपता, त्या सुखाची जर निश्चयाने प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, की ज्या सुखाला भयाचा काडीमात्र संबंध नाही, ज्या सुखाला या सुखाचा विस्तार किती आहे असा जर कोणी प्रश्न विचारला, तर त्याचा विस्तार किलोमीटर्सने कशाने सांगता येत नाही, मिलीमीटर्स नाही म्हणत मी. आमचं सुख कसं आहे सांगू, आपलं सुख असं आहे, आता काय म्हणतात सेकंडच्या पुढे नॅनो सेकंड किंवा मिलीमीटर आहे ना, त्याच्यापेक्षा आणखी बारीक गणित आहे. ते वर्नियर कॅलिपर वापरतात ना, किती बारीक 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 आहे. हा अगदी. तर आमचं सुख एवढं आहे, मी सांगण्यापेक्षा त्यावेळी तुकाराम महाराजांनी प्रतिपादन करून ते सुख पाहता जवा पाडे. जवा पाडे शब्दाचा अर्थ आहे तुकाराम महाराजांना अतिशय बारीक इतकं सुख आहे, आणि त्या सुखाला भयाची जी भीती आहे किंवा भयाची सीमा आहे ती किती आहे, पर्वता एवढे असं त्यांनी लिहिले, सांगण्यातला भाग आहे. ही जरी मानवी जीवनाची वस्तुस्थिती असेल तरी सुद्धा ते दुःखमय असणारे जीवन हे सुखमय करता येतं. किंबहुना अशा सुखाची एका सुखाची प्राप्ती आहे की एकदा का त्या सुखाची प्राप्ती झाली की त्या माणसाला परत दुःख नावाची गोष्ट त्याच्या स्वप्नात देखील येत नाही. मी आपल्याला असा प्रश्न विचारतो, अशा पद्धतीचं सुख आम्हाला मिळावं का मिळू नये, मिळावं का मिळू नये सांगा ना. मिळालं पाहिजे, त्यासाठी सगळे माणसं आडाची काढ करतात, त्यासाठी सगळे कष्ट आहेत. त्याचं उत्तर असं आहे, अशा सुखाची जर प्राप्ती आपल्याला हवी असेल तर त्याला दुसरा तिसरा काही उपाय नाही, त्यासाठी एकच आहे. या जगामध्ये तुमच्या आमच्या सारखेच दिसणारे पण आमच्यापेक्षा स्वरूपाने भिन्न असणारे, कधी कधी तुमच्या आमच्या सारखेच कपडे घालणारे पण अंतरातनं तुमच्यापेक्षा वेगळे असणारे, कधी कधी तर तुमच्या आमचे कपडे जास्त चांगले असतात, संतांना एवढे सुद्धा मिळत नाहीत, आणि कधी कधी संतांचे तुमच्यापेक्षा चांगलं असतं. मी आताची गंमत सांगतोय. आमच्या बंधू महाराजांना बोललो गाडी, बंधू महाराज मी जरा नाराज आहे, ते म्हटले का, मीच त्यांना विचारलं का असं विचारा, बरोबर. मी म्हटलं मी नाराज आहे, मला विचारा का, ते म्हटले का, तर म्हटलं मला आज कीर्तना येताना तो शर्ट घालायचा सदरा त्याला इस्त्री मारता आली नाही म्हणून मी नाराज आहे म्हटलं. म्हणजे आमची जी काय झालं, आमचा जो मूड म्हणतो, आमचा जो आनंद तो ह्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे खरं मी नाराज नाहीये, खरं मला बरं वाटलं, त्याचं कारण सांगतो. मला एक म्हणे जाताना लॉन्ड्री द्यायचा, म्हटलं माझ्या सदऱ्याला अजून लॉन्ड्रीवाल्याचा स्पर्शच झाला नाही आयुष्यात, तर तो कधी होणार पण नाही, तो माझी मीच मारीन, नाही तो नको. असं सांगण्यातला भाग असा की संत हे तुमच्या आमच्यासारखं खाताना दिसतात, पण ते त्या अन्नाचं सेवन जरी करताना दिसत असले तरी त्या ब्रह्मरसाचं सेवन करून त्यांचं जीवन हे परिपूर्णतेला प्राप्त झालेलं आहे. संतांच्या अनेक क्रिया या तुमच्या आमच्यासारख्या, पण तुमच्या आमच्यासारख्या असल्या तरी सुद्धा स्वरूपाने ते पलीकडे गेलेल्यामुळे ज्ञानातीत अशा अवस्थेला प्राप्त झाल्याचा परिणाम संतांच्या बाह्य आचरणावरून, संतांच्या बहिरंग दिसण्यावरून, संतांच्या बोलण्यावरून, चालण्यावरून, अनेक क्रियांवरून ते संत आहेत का नाही हे सामान्य माणसाला निश्चयाने ठरवता येणार नाही. किंबहुना अशी परीक्षा घेण्याचा जर एखाद्याने प्रयत्न केला तर त्या परीक्षेत तो नापास होईल, संत नाही नापास होणार, तो नापास होईल, आणि संतांच्या विषयी कधी संतत्व बुद्धी होणार नाही. अशी संतांची महिमा अगाध आहे. मी आपल्याला सुरुवात केली या विषयापासून. हे सगळं कीर्तन आता हा 8वा वर्धापन दिन सोहळा आहे, हा एवढा उद्योग खटाटोप कशा करता सहज कोणाला तरी वाटू शकतं ना. मला एक स्वभाव, मी जाईल तिथे कुठे प्रतिपादन करतो, विनयाने सांगतो की मला फार येत नाही, आणि मी मोठाही नाही, फक्त मोठ्यांच्या परंपरेतला आहे, आणि जी परंपरा आहे ती अतिव म्हणजे दिव्य अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या वेड्या माणसाला सुद्धा ही गोष्ट कळली की ज्या साधनाचा मी विषय हा सांगत होतो की आपण ज्या साधनेत प्रवृत्त झाल्यानं त्या साधनेची उंची पहिल्यांदा माणसाने समजून घेतली तर ती साधना तो यथावत करण्याची शक्यता आहे. आपण हे जे कीर्तन म्हणतो, हे भजन म्हणतो, हे कपडे घालतो, देवाला येतो, आरती करतो, काय सगळे प्रकार करतो, हे सगळं कशा करता हे तर कळू दे एक दिवस. आणि हे जर आमच्या लोकांना कळलं तर माणसं दूर राहणार नाही, ती सगळी इथं आल्यापासून राहणार नाही, असं त्याचा अर्थ. त्या साधनाची उंची एवढी आहे. विषय एकच आहे, सत्य शेवटी सुखप्राप्ती करण्याकरता सगळा हा खटाटोप. पण
जे कोणी याच्यात नसतील, जे या परंपरेत नाहीत, ज्यांना या ज्ञानाचा, या तत्वाचा किंवा या संस्काराचा स्पर्श मात्र नाही किंवा त्याची स्मृती देखील नाही, कल्पना सुद्धा त्यांना करवत नाही, अशा त्या एका सीमेच्या पलीकडे राहणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा हे कोणीतरी जाऊन सांगावं की तुम्हाला तुमच्या जीवनात अपेक्षित असणारे जे सुख आहे ते सुख मात्र एका ठिकाणी, सुख एक संता ठाई, ज्ञान आणि सुख आहे म्हणतात. जेवढी सद्गुण संपत्ती तेवढी संतांच्या पायाजवळ आहे. मी हा संतपर अभंग घेतल्यामुळे मी आपल्याला पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना करतोय की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या सद्गुणांची, ज्या ज्या अपेक्षित अशा गोष्टींची आम्ही आस आम्हाला लागली, वाट आम्ही पाहतोय, त्या सगळ्या संतांच्या पायाजवळ. प्रेम त्यांच्या पायाजवळ आहे, ज्ञान त्यांच्या तिथे चाकरी करतं, नुसतं नाही चाकरी करतं. ते म्हणतात मोक्ष, अरे मोक्षाचं काय आम्हाला आवड आहे म्हणून तो असे उघडा गाठोळीस असे तुकाराम महाराज, आम्हा घरी कामारी ते दासी, संतांचे गावी प्रेमाचा सुखालो म्हणले आनंद, आनंदाची डोही आनंद तरंग. ते म्हणजे तुमच्याकडे दुःख ते कायचे नाही स्वप्नासी आणि भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. काय सांगू आपल्याला? ते म्हणते संपत्ती, अरे तुकाराम महाराज म्हणतात संपत्ती पण आमच्या जवळ, आम्ही राहताना आम्हाला असे दिसतो, त्याच्यावर जाऊ नका, त्याच्यावर जाऊ नका. आपलं उलट आहे, त्यांचं उलट आहे. छत्रपतींसारखा एक सार्वभौम चक्रवर्ती सम्राट, धर्मज्ञ, सामान्य राजा नव्हे. आता राजे आहेत पण धर्म कळत नाही. जरा मागे येऊन बोलू का? म्हणजे काही लोक म्हणतात क्षमा होईल, मी असं म्हणणारच नाही कारण ते चुकीचंच नाहीये. आता आमच्या कीर्तनकारांना धर्म कळत नाही, राजाला कधी कळावा? कीर्तनाची मर्यादा काय, भजनाची मर्यादा काय हे त्यांनाच कळत नाही. जाऊ देतो स्वतंत्र विषय, नाही तर माझी नेहमी गाडी, तो जर विषय आला का गाडी सगळं सरळ तिकडे जाते, मग ती गाडी तिकडे नाही न्यायची, आपण आपल्या जागेवर जेव्हा महाराज नाही का, असा विषय. धर्मज्ञ राजा, त्यांना ज्यावेळी प्रसन्न झाला तुकाराम महाराज, राजे तुम्ही मला हे सगळं आणलंय, त्याची दोन कारण आहेत. आला प्रसंग ते मी सांगेन, वेळ कसा आहे बघू आपण. की परमार्थता तर त्यांच्याकडे त्यांना त्या धनाची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी छत्रपतींना व्यवहारतः सुद्धा सांगितलं, अहो महाराज तुम्ही ह्या तबकड्या भरून काय आणलाय, तुम्ही मला या तबकड्या भरून आणल्या. अहो ही गाथा ज्या डोंगरावर मी लिहिली ना, म्हणजे ते कुठे नाही आपण सांगायचं, त्या हा अभंग जिथे जन्माला आला ज्या डोंगरावर, ते महाराज म्हणतात महाराज त्या मी सोन्याच्या डोंगरावर बसतो, तुम्ही काय मला देताय, परतभर सोनं देताय का, हिरे मोती, मी जिथे राहतो ना, मी जिथे भजन करतो ना, तो डोंगर सोन्याचा तो माझ्या मालकीचा, या पुढे बोला. छत्रपती काही बोलले नाहीत त्यांना, ते स्वतंत्र दृष्टांत आहे तो. ते मावळे आले, मग ते बोलले नको मला, ते दगडी भरून गेले. छत्रपती म्हणाले नक्की प्रकार काय असा, जरा एकदा बघून या. ते मावळे गेले, आलाय दृष्टी पटकन सांगून जातो. ते मावळ्यांनी बघितलं, म्हणजे का